अखेर ठरलंय, राज्यसभेवरती पार्थ पवार यांची वर्णी लागणार आहे। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यावरती रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवरती पार्थ पवार यांचा दावा असेल। नुकत्याच झालेल्या नेत्यांच्या बैठकीमध्ये पार्थ पवार यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती। त्यानंतर आता पक्षाकडून पार्थ पवार यांची वर्णी राज्यसभेवर लागेल। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। सुशांत, कस्तुरी सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत आणि आता त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री होतील, त्यामुळे त्यांची राज्यसभेची जागा जी आहे ती रिक्त होणार आहे। अर्थात या जागेवर नेमका दावा कोणाचा अशी चर्चा रंगली होती। मात्र कालपासूनच एक चर्चा होती की पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवलं जाणार आहे आणि त्यानुसार आता जी आपल्याला खात्रीदायक सूत्रांकडून आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून जी माहिती मिळते त्यानुसार एक काल बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा जो आहे तो निर्णय झालेला आहे। अर्थात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर या पुढच्या हालचाली ज्या आहेत त्या केल्या जाणार आहेत। मात्र जी आता आपल्याला माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादीचं अखेर ठरलेलं आहे, पार्थ पवार आता राज्यसभेवर जातील। प्रस्तुत। बरं, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।